लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 ऑगस्टचा रविवारचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय. आज नंदिनीने रम्या आणि या वसू आत्याकडनं ते सरोगसीचे पेपर घेतलेत बरं का. तेही धमकी देऊन बघत राहा आज शेवटपर्यंत. सुरुवातीला आपण बघतोय काव्या आणि पार्थ मधला थोडासा संवाद त्यांनी ऐकवलाय कालचा राहिलेला. नंदिनीने ज्यासाठी आटापिटा केला होता ना की काव्याला त्रास होऊ नये, शेवटी काव्या स्वतःला त्रास करून घेतेच आहे बरं का प्रेक्षकांनो. पण डोंट वरी, काव्याला आता हे सगळे मिळून छान समजवतील. काव्या म्हणत असते पार्थला की देशमुख मला सांगा, ताईने माझ्या अगदी निस्वार्थीपणे स्वतःच्या हातातला धागा काढून माझ्या हातात बांधला ना. अहो ती स्वतः रिकाम्या हाताने राहिली आणि तिची कूसही रिकामी राहिली फक्त माझ्यामुळे. पार्थ, तरी सुद्धा आपण काय करतोय? आपण सगळेजण रिपोर्ट्स मागतोय, उत्तरं शोधण्याऐवजी सगळ्या प्रश्नांचा भडीमार आपण करतोय त्यांच्यावर. देशमुख, अहो का? त्यांनी त्यांच्या सगळ्या वाटणीचं सुख आपल्याला दिलं म्हणून? अहो त्यांनी आपल्या सुखासाठी खूप मोठी तडजोड केली आहे. पार्थ पार्थ म्हणतो बरोबर आहे, आपल्या चुकीमुळे घडलंय ना काव्या. तुम्ही धागा नीट जपला असता, मी पुस्तक घेऊन गेलो असतो बाइंडिंग करायला, तर ऍक्सिडेंट झालाच नसता. त्यांनाही बाळ असतं. आपल्याच निष्काळजीपणामुळे हे सगळं झालंय. आता काव्या म्हणते हो पार्थ, बरोबर बोलताय ना तुम्ही. अहो मला कळतंय तुम्हाला पण असंच वाटतंय ना की हे सगळं माझ्यामुळे झालंय. पार्थ म्हणतो नाही नाही काव्या, आपण आपलं असं बोलतोय, तुम्ही मी बेबो. अरे काव्या, तुम्ही माझ्या चुकीचा अर्थ काढताय. नको बरं, नका विचार करू. पार्थला वाटतं आपण जे बोलतोय त्या सगळ्या बोलण्याचं हिने उगाच उलटा अर्थ घेतला तर, म्हणून आता त्याला टेन्शन आलं आणि त्याने पटकन काव्याला जवळ घेतलं. इथून पुढचा सीन आपण बघतोय मानिनी आणि या आर्याचा. आर्या एकटीच बसलेली असते तिथे, तेव्हा मानिनी येते, तिला पाणी वगैरे देते आणि तिला म्हणते ए आर्या बेटा, तू धीराची आहेस ग. खरंच बाई, काव्या नंदिनीची बहीण शोभतेस हं. आर्या म्हणते आई सॉरी माझं चुकलंच जरा. मानिनी म्हणते अगं नाही नाही आर्या, तू का सॉरी म्हणतेस बेटा, तुझं काही चुकलेलं नाहीच आहे. अगं उलट आम्ही सगळ्यांनी मिळून तुला थँक्यू म्हणायला हवं. म्हणजे थँक्यू हा सुद्धा जरा छोटाच शब्द आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप धीराने या सगळ्या गोष्टीला तोंड दिलंय बरं का. म्हणजे तुला सांगते, माझ्या लेकाचं आणि सुनेचं बाळ तुझ्या पोटात आहे हे ऐकल्यानंतर तू जरा मला जास्तीच आवडायला लागली आहेस, जरा जवळचीच वाटायला लागली आहेस. हे जेव्हा मानिनी बोलते ना तेव्हा आर्याच्या चेहऱ्यावर पटकन हसू येतं. मानिनी म्हणते ए आर्या, हे घर तुझं आहे बरं का बेटा. तू हवं तेव्हा इथे ये, तुला पाहिजे तेव्हा पाहिजे तितके दिवस राहा. तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग, तू हट्ट करू शकतेस बरं का माझ्याकडे. आर्या आर्या हसते आणि म्हणते हो थँक्यू, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करताय हेच खूप आहे माझ्यासाठी. खरं सांगू का तुम्हाला, नंदिनी माझी बहीण आहे. या जगात आई कोणी होऊ शकतं, पण सरोगेट मदर कुणी नाही होऊ शकत लवकर. नाही म्हणजे सरोगेट मदर कितीही पैसे मोजले ना तरी लवकर मिळत नाही हो. आणि त्यासाठी नात्यातलीच मुलगी लागते आणि मी आहे ना त्यांच्या नात्यातली. मग मानिनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि तिला जवळ घेते. मग आर्या म्हणते बरं मी निघते आता, बराच वेळ झालाय. मग मानिनी म्हणते ए नाही नाही, आता नाही जायचं आर्या, बाहेर विजा चमकताय, पाऊस पडतोय, असं पाण्या पावसाचं कुठे जायचं नाही बेटा, तू आता इथेच राहा आजच्या दिवस. आर्या म्हणते बरं ठीक आहे. मानिनी म्हणते तुला गरम गरम दूध देऊ चालेल का? लगेच आर्या म्हणते हो चालेल ना आई. मानिनी तिच्यासाठी दूध करायला जाते बरं का. आर्या आता विचार करते मनात, बरं झालं इथे राहायचं सांगितलंय त्यांनी, मानिनी ताईंनी. नाही म्हणजे मला आता कोणाचा तरी चांगला डेस्परेटली हिशोब चुकता करायचा आहे, असं आर्या मनातल्या मनात बोलत असते. आता हा जो हिशोब आहे ना तो रम्याचा चुकता करते बरं का आर्या. बघत राहा. आर्यासोबत नंदिनी पण आहे. नंदिनी आणि आर्या दोघी मिळून झापतात वसू आत्या आणि रम्याला पुन्हा एकदा. पण त्या दोघींना काही फरक पडत नाही प्रेक्षकांनो, त्यांचं आपलं पालत्या गड्यावर पाणी असतंच ठरलेलं. इकडे वसू आत्या आणि रम्या वाईन पित असतात बरं का मंडळी, आणि चेअर्स असं म्हणत असतात. वसू आत्या खुश असतात आणि म्हणत असतात चल रम्या, फायनली बाजी मारली बरं का आपण. रम्या म्हणते आई शेवटच्या क्षणाला काय मस्त गेम पलटला ना, मज्जाच आली बघ. वसू आत्या म्हणतात अगो बाई रम्या, मला वाटलं होतं सगळं मुसळ केरात जातं की काय. त्या नंदिनी आणि जीवाबद्दल एवढं बोललो आपण तरी ते त्यांचा जय जयकार करत होते. मानिनी कशी बोलत होती, मला आधीपासूनच सगळं ठाऊक होतं म्हणे, काहीतरी म्हणे ठाऊक होतं वगैरे. लगेच आता ही रम्या म्हणते ए आई, अगं मामी काही आपली टार्गेट नव्हती, ती काव्या होती, ती हल्ली आहे ना पुरती, बरं झालं. लगेच वसू आत्या म्हणतात शेवटी काय झालं रम्या, 16 ऑगस्टचा बॉम्ब फुटला तर. नाही मला असं वाटलं होतं डाव पलटतो की काय. तू ऐन वेळेला आर्याला मस्त इन्व्हॉल्व केलं आणि नंदिनीने स्वतःहूनच सरोगसीचा विषय काढला.
आर्याचा काय पचका झाला ना, विक्रम काय चिडला होता ना आर्यावर. लगेच आता रम्या म्हणते, हो ना, त्या आर्याचा काय चेहरा झाला होता मामा चिडल्यावर. आता दोघी जणी त्या हातातल्या ग्लासला चेअर्स चेअर्स म्हणून दारू पिणार, ती काय वाईन म्हणतात काय ते पिणार. तेवढ्यात तिथे आर्या आणि ती नंदिनी दोघी येतात. आता आधी तर आर्या येते, अशी दरवाजा वगैरे उघडते आणि या दोघींकडे बघत राहते. मग या दोघी जरा चाचपतात बरं का, घाबरतात. वसू आत्या आर्याकडे बघतात आणि लगेच आर्याच्या पाठोपाठ तिथे नंदिनी पण येते. हे नेहमीप्रमाणे ते म्युझिक मध्ये रंगवलंय, ढंगचिक 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 करून. नंदिनी आणि आर्या दोघी पण आता वसू आत्या आणि रम्याच्या समोर येतात. दोघीचे दोघी उभे राहतात आता वसू आत्या आणि रम्या. नंदिनी खूप वेळ लुक देत असते बरं का रम्याला आणि वसू आत्याला. आता या दोघींना कळत नाही बोलावं तर काय बोलावं. मग आर्या सुरुवात करते आणि म्हणते, चांगल्या खेळल्या नाही या दोघी, पेशन्स आणि हुशारीला दाद द्यायला हवी या दोघींच्या. लगेच नंदिनी म्हणते, अगं आर्या, तुला माहिती नाही या मुरलेल्या प्लेयर्स आहेत. नंदिनी म्हणते, काय हो रम्या, वसू आत्या, मानलं पाहिजे बरं का तुम्हाला, एवढ्या वेळेला तुम्ही तोंडावर पडता पण थकत नाही हं दोघी जणी. आर्या म्हणते, हो ना, बघ ना नंदिनी, आधी घरात घुसून आपली मौल्यवान वस्तू यांनी चोरली आणि आता आज आज आपण जीवापाड जपलेलं सत्य सगळ्यांसमोर मुद्दाम खेचून बाहेर काढलं ना या दोघींनी. काय गो रम्या, काय म्हणत होतीस तू? चैतन्य देशपांडे नाही, सिद्धार्थ डांगे. हो ना, हो ना. लगेच रम्या म्हणते, का ग आर्या, ते काय खोटं होतं का मग? आता लगेच आर्या म्हणते, अगं नाही ग, खोटं नव्हतं. मग लगेच नंदिनी म्हणते, अगं रम्या, परत झालं, तुम्ही दोघींनी आमचं सत्य सगळ्यांसमोर उघडं केलं. खरं तर आता आम्हाला कोणालाच घाबरायची गरज नाही राहिली ना, कारण आता हे सगळं सत्य तुम्हीच बाहेर काढलंय. हो की नाही ग आर्या, बरोबर बोलते ना मी? लगेच वसू आत्या म्हणतात, मग इथे कशाला आलात मग तुम्ही दोघी जणी? आर्या म्हणते, अहो स्वात्या, तुमचं कौतुक करायला आलो आम्ही. काय करेक्ट टायमिंग आहे ना तुमचं. बरोबर तुम्ही काव्याच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी हा धिंगाणा घातलात. बाहेर पावसाने घातलेला धुमाकूळ आणि तुम्ही आत आणलेलं हे वादळ अगदी करेक्ट टायमिंगला होतं ना, बरोबर ना नंदिनी? नंदिनी म्हणते, हो ना, पण काय आहे ना वसू आत्या, आम्ही देशमुख आहोत, देशमुख. देशमुखांनी आतापर्यंत भरपूर वादळं पाहिली आहेत. याही वादळाला आम्ही पुरून उरू. आता प्रश्न राहिला काव्याच्या परीक्षेचा. तिची परीक्षा छान जाणार आहे आणि तिच्या यशाचे पेढे आम्ही शहरभर वाटणार आहे. होईल हो आत्या, तुमचं तोंड थोडं कडू होईल, पण तुम्हाला ते पेढे खावे लागतील. आणि राहिला प्रश्न आमच्या सरोगसीचा. आमची सरोगसी सुद्धा छानच पार पडणार आहे, त्यामुळे उद्या भेटूच पेढे खायला. तेवढ्यात आर्या म्हणते, तोपर्यंत काय करायचं ग नंदिनी? नंदिनी म्हणते, अगं आर्या, कोणी चोरी केली आपल्या घरात हे आपल्याला माहिती आहे ना, त्यामुळे आपला चोरीचा जो माल यांच्याकडे आहे ना, तो आपण मुद्दे मालासकट परत घेऊयात. हे रम्या, आमचे जे पेपर चोरलेस ना सरोगसीचे, तूच चोरलेस ते पेपर. चल चल, पटकन देऊन टाक ते पेपर, परत दे. लगेच आता रम्या म्हणते, अच्छा, तेच पेपर का जे आर्याने तुमच्या रूम मध्ये घुसून चोरले होते? मुद्दाम रम्या टोमणा मारते वर का आता या नंदिनीला. नंदिनी म्हणते, ए रम्या, एक मिनिट, ती माझी बहीण आहे. आमच्या दोघींमध्ये ठिणगी टाकण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय ना ते बघ, आणि मुकाट्याने आमचे सरोगसीचे पेपर देऊन टाक, असं ती चिडते बर का रम्यावर. मग रम्या आता म्हणजे तिला कळतं की आपल्याला सरेंडर करावंच लागणार आहे. आता ती पेपर काढणार, तेवढ्यात वसू आत्या खुणवतात तिला, थांब मी आणते पेपर. आणि वसू आत्या पेपर आणतात आणि नंदिनीच्या हातात फाईल देऊन टाकतात. नंदिनी जाता जाता म्हणते, एक लक्षात ठेवायचं रम्या, माझ्या बहिणीच्या वाट्याला जायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे बरं का, कळलं का तुला? असं म्हणून नंदिनी तिला लुक देते आणि ती फाईल घेऊन तिथून निघून जाते. आर्या पण निघून जाते तिच्या पाठोपाठ. आर्या आणि नंदिनी दोघी आता त्यांच्या रूममध्ये येतात बरं का मंडळी. आणि आता आर्याला वाटतं सगळं काही चांगलं झालं बुवा, नंदिनीने पण आता आपलीच साथ दिली वसू आत्यासमोर, म्हणून ती आता नंदिनीला थँक्यू म्हणते बरं का आर्या. आणि म्हणते, नंदिनी, किमान या गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला माफ केलंस. जन्मजय चिडला ना ग नंदिनी माझ्यावर. आर्याला आता असं वाटत असं प्रेक्षकांनो की नंदिनी झालं गेलेलं सगळं विसरून गेलेली आहे, पण नंदिनी काहीही विसरलेली नाहीये. नंदिनीने आर्याला सुद्धा बरोबर काय म्हणतात त्याला चांगलंच रागवलंय तिने. आता ती आर्याला म्हणते, एक मिनिट थांब जरा आर्या. आर्या म्हणत असते, अगं जन्मजय चिडला असेल ना माझ्यावर, पण मी मनवेलं त्याला. नंदिनी म्हणते, एक मिनिट आर्या, तू जे काही केलंय ना ते मी विसरलेली नाहीये. आता हे सगळे दोघी जणी त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बोलताय. नंदिनी म्हणते, आर्या, तू आमच्या खोलीत येऊन ते सरोगसीचे पेपर चोरलेस ही गोष्ट मी विसरणार नाहीये. तू जे काही केलं ते अजिबात मला पटलेलं नाहीये आर्या. तुला वाटत असेल की आम्ही सगळं विसरलोय, पण तसं काहीही होणार नाहीये. एक्सप्लेन करायला जाऊ नकोस मला प्लीज, आपण बोलूयात नंतर या विषयावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव आर्या, हा विषय इतक्या सहजासहजी मी तर नक्कीच विसरणार नाहीये, असं तिने तिला अगदी सडेतोडपणे उत्तर दिलं. आणि म्हणाली की हे राहिलंच बरं का, सरोगसीच्या कराराची कॉपी तुझी तुझ्याकडे देते आणि माझी माझ्याकडे ठेवते.
असं म्हणून तिने त्यातल्या तर दोन्ही कॉपीज काढल्या, त्यातली एक तिला दिली आणि एक स्वतःकडे ठेवली आहे. आर्या आता तिच्याकडे बघतच राहते बरं का. नंदिनी म्हणते, "आर्या, यापुढे मनात वेडं-वाकडं आणण्याचा विचार पण आणू नकोस. चल, निघते मी." असं म्हणून ती आता चालली जाते बरं का खोलीतनं. आणि आता आर्याचा अपमान झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. इकडे वसू आत्या आणि रम्याचा नेहमी अपमान होतो ते वेगळंच. वसू आत्या आणि रम्या दोघी आरशासमोर असतात बरं का. वसू आत्या म्हणत असतात रम्याला, "पाहिलं का रम्या, पाहिलं? बघ रम्या, ती नंदिनी आणि ती आर्या कशी टेचात बोलून गेली आपल्याला, दोघीचे दोघी कशा बोलून गेल्या, कशा धमकी देऊन गेल्या बघ आपल्याला." लगेच रम्या म्हणते, "आई, कधी कधी ना बादशाला आणि एक्क्याला जोकर मात देतो बरं का." स्वतः म्हणतात, "म्हणजे काय म्हणायचंय तुला?" रम्या म्हणते, "आई, ती नंदिनी आत्ता जरी त्या आर्याचा हात धरून गेली असेल ना, तरी तिला अजून माहिती नाहीये. आर्याच्या घरी तिच्या टीव्हीवर या रम्याने नंदिनीच्या जीवाचे फोटोज पाहिलेत. म्हणजे जशी मी पार्थवर प्रेम करते ना, तसंच प्रेम ही जीवावर करते बरं का. म्हणजे हिचं जीवावर हिचं खूप प्रेम आहे. खरं तेच बोलते आई मी. अगं तू आता तयार राहा आई, कारण यांच्या दुखऱ्या नसेवर आपण पुन्हा एकदा वार करायचा आहे आता." म्हणजे बघितलं का मंडळी, त्यांनी सेम स्टोरी घेतली आहे. रम्या पार्थच्या प्रेमात वेडी आहे आणि आता आर्या या जीवाच्या प्रेमात वेडी झाली आहे. जगात कोणी पुरुषच नाही सापडले यांना. असो, गंमत केली. वसू आत्या म्हणतात, "ते तर होणारच आहे, पण आता या सगळ्याच्या आधी रम्या, त्या काव्याची परीक्षा आहे. अगं ती जेव्हा उद्या परीक्षेत फेल होईल ना, तेव्हा म्हणजे उद्या ती फेल झालीच पाहिजे." रम्या म्हणते, "आई उद्या नाही, आज. अगं 12 वाजून गेलेत. आई 16 ऑगस्टला सुरुवात झाली आहे. आणि तसंही काव्याच्या मेन टेस्टची तर आपण चांगलीच बँड वाजवली आहे. मी तुला लिहून देते आई, उद्या काव्या परीक्षेत नापास होणार आहे. तिच्या मेन्सच्या परीक्षेत ती नापास होणार आहे आणि ती परीक्षाच देऊ शकणार नाहीये. कारण तिला कळलंय ना, तिच्याचमुळे गेलंय नंदिनीचं बाळ ते. आता यांचा जो उद्देश आहे ना, तो सफल होतो की नाही ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. पण काव्यानं या सगळ्या गोष्टींचा अति विचार करते. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, ती 2 जीवाची आहे आणि असलं काही घडलंय तिच्या बहिणीच्या बाबतीत म्हटल्यावर तिला टेन्शन येणारच. पण मला असं वाटतं तिची परीक्षा आहे, त्यामुळे तिने यावेळेला जरा प्रॅक्टिकल राहायला हवं होतं. म्हणजे नंदिनीने तिच्यासाठीच हे सगळं, तिची परीक्षा बुडू नये, तिचं अभ्यासात लक्ष लागावं, म्हणून तर तिने हा सगळा बिचारीने खटाटोप केला ना. तिच्या सगळ्या करण्याचं चीज होईल जर काव्याने परीक्षा दिली तर. अर्थातच ती देणारच आहे, पण आता थोडासा थरार त्यांनी रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आता काव्या परीक्षा द्यायला नकार देते वगैरे, मग नंदिनी येईल, पार्थ तिला समजवेल, असं थोडंसं मनोरंजन म्हणून दाखवतील आपल्याला, असं माझा एक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मंडळी, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एपिसोडला लाईक करायला विसरू नका. काव्या आता एक भयंकर स्वप्न बघते. स्वप्नात ती असं बघतीये की ती परीक्षेला बसली आहे आणि तिला आता झालेला सगळा प्रकार आठवतोय. नंदिनीचं बाळ गेलं तिच्यामुळे, हे गिल्ट तिच्या मनात सतत आहे आणि ती याच गोष्टीचा सतत विचार करत असते. आणि अचानक परीक्षा देताना तिचा पेनच चालत नाही, पेन बंद पडतो आणि ती तो पेपर फाडून टाकते बरं का, अक्षरशः मेन्सा, आणि पळत पळत निघून जाते त्या हॉलमधनं, असं तिचं पोट धरून. पण आता बघा हां, तेवढ्यात काय होतं, पेन चालत नाही ना, तर तिला असा भास होतो, म्हणजे स्वप्नात पण तिला भास होतो बरं का काव्याला, की तिची बहीण आली आहे. आता काव्या खुश होते नंदिनीला बघून स्वप्नात, म्हणजे स्वप्नात पण स्वप्न पडलं तिला बरं का. अरे यार, काय दाखवतात. नंदिनी म्हणत असते, "काव्या, हा घे पेन." तिचा पेन चालत नसतो ना, म्हणून आता तिला नंदिनी येते स्वतः पेन द्यायला. तेव्हा काव्या खुश होते आणि म्हणते, "ताई, तू तू आलीस ताई. अगं तू 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 बरी आहेस ना ताई?" नंदिनी म्हणते, "काव्या, मी बरी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा तुला गरज पडली ना, तेव्हा तेव्हा मी धावून आले तुझ्यासाठी. मी नेहमी तुझी काळजी घेतली आहे काव्या, पण तू तू स्वतःची काळजी घेतली नाही. का नाही जपला स्वतःचा धागा? अगं माझं मूल तुझ्यामुळे गेलं ग काव्या." काव्या आता, "सॉरी सॉरी ताई, चूक झाली माझी, चूक झाली," असं म्हणून रडत असते. नंदिनी म्हणते, "काय उपयोग आता, वेळ निघून गेली आहे ना. लिहायचं आहे ना तुला पेपर, घे घे बाई घे, पेन घे आणि लिही पेपर. हो आयस, हो तुला जे व्हायचं ते." असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते बरं का. मग काव्या गिल्ट फील करते आणि म्हणते, "नाही नाही, मला नाही व्हायचंय आय एस ऑफिसर, नाही व्हायचंय, मी नाही देणार परीक्षा." असं ती झोपेत बडबडत असते, कारण तिला वाईट स्वप्न पडलेलं असतं हे म्हणून. काव्या तिच्या हातातलं हॉल तिकीट आणि पेपर स्वप्नात फाडते बरं का. आणि अचानक तिला जाग येते आणि आता ती टेन्शन घेते आणि विचार करते, "अरे देवा, मला असं का स्वप्न पडलं? म्हणजे माझ्या मनात असे का विचार येत आहेत? मला आता कोणाशी तरी बोलायला हवं. माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं कोणीतरी मला द्यायला हवी, त्याशिवाय मला बरं नाही वाटणार." असं काव्या मनातल्या मनात बोलत असते. आणि आता पार्थकडे बघते तर पार्थ गाढ झोपलेला असतो. काव्या विचार करते, "पार्थ, नको नको, पार्थला उठवलं तर त्यांना पुन्हा झोप येणार नाही, त्यांच्याशी नको बोलायला. मी मी ताईशी बोलू का?
मी ताईशी बोलते मगच माझं मन शांत होईल. असं म्हणून काव्या आता रात्रीची उठते बरं का. त्यांच्या खोलीमध्ये येते. पायऱ्या चढत चढत येते जीवा आणि नंदिनीच्या खोलीत. आता पार्थ मात्र गाढ झोपलेला आहे. आता इथून थोडासा थरारच रंगवला बरं का मंडळी त्यांनी. काव्या वर चढली आहे बरं का जिन्यावर. जिन्यावर चढल्या चढल्या तिला एक अंगाई गीत ऐकू येतं. जीवाच्या रूममध्ये का कोणाच्या माहित नाही मला, पण अडगळीच्या खोलीतून येतं बहुतेक. तिला आता तो जो ड्रेस घातला होता ना त्यांनी, पिंक पिंक सेम सेम ड्रेस, तसाच ड्रेस घातलेला एक मुलगी दिसते. आता ही मुलगी ती स्वतः आहे की नंदिनी आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल प्रेक्षकांनो. आता काव्या ते सगळं बघते आणि खूप डिस्टर्ब होऊन जाते बरं का मंडळी. आणि आजच्या या म्हणजे त्या लोरीवरती लिंबोणीच्या झाडामागे असं कोणीतरी गाणं गातंय. ते सगळं काव्याला दिसतं आणि ती घाबरते. आणि आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की नंदिनी खूप मनवते विक्रमला की बाबा आम्ही तुमचीच मुलं आहोत, माफ करा ना आम्हाला. मग विक्रम म्हणतात नाही 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 नाही, माझी कोणी पोरं बिरं नाहीये, मला काही बोलायचंच नाहीये. विक्रम आता जरा जास्तीच हट्टीपणा करताय. इकडे पार्थ म्हणत असतो की काव्या तुमची मेन्सची एक्झाम आहे चला. पण अक्षरशः काव्याने तिचं हॉल तिकीट फाडून टाकलंय बरं का प्रेक्षकांनो. काव्या हॉल तिकीट फाडते आणि म्हणते मला नाही द्यायची मेन्सची एक्झाम. आणि पार्थ चिडतो आता तिच्यावर. हे काय बोलताय तुम्ही काव्या. काव्याने त्या हॉल तिकीटचे तुकडे तुकडे केलेत. आता येणाऱ्या भागांमध्ये बरेच ट्विस्ट टर्न रंगणार आहेत बरं का मंडळी. आजचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. टेक केअर मंडळी. धन्यवाद.